राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं सर्वात भयंकर कारण आणि सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सध्या समोर आली आहे। शनिवारी दुपारी वळसंगकर यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल उचललं नसून यामागे खूप मोठे धक्कादायक खुलासे आणि पुरावे सध्या समोर आले। यामागचं नेमकं कारण काय होतं ते त्या बाथरूममध्ये सापडलेल्या पुराव्यामधून समोर आलं आहे। डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येमागे नेमकं कोण जबाबदार आहे ते भेटलेल्या या सर्वात मोठ्या पुराव्यामधून पोलिसांच्या लगेच लक्षात आलंय। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटक होऊन कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात आलं होतं। मात्र न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचं या प्रकरणामध्ये पोलिसांना बाथरूम मधून धक्कादायक वस्तू सापडल्या असून आता सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। त्यामुळे आता न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या हत्येमागे नेमकं कोण जबाबदार आहे ते समोर आलंय। सोमवारी पोलिसांनी डॉक्टरांची सून सोनल वळसंगकर यांची देखील चौकशी केली। त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली। डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण आणि त्यामागील परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांचा तपास आणि फॉरेन्सिक अहवाल यामुळे या प्रकरणातील गूढ उलगडण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे।